श्री स्वामी समर्थ. थांबा, सावधान. 18 जून महाशुभ गुरुपुष्यामृत योग. हा दिवस आहे सोने खरेदीचा आणि नशीब बदलणाऱ्या महाउपायाचा. जर तुमची रास मिथुन असेल तर पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत. तुमच्या आयुष्यात मोठी खळबळ उडू शकते. ग्रह नक्षत्रांची दुर्मिळ चाल आता बदलत आहे. ही चाल तुमचे नशीब बदलू शकते. आजवर तुम्ही खूप काही सोसले आहे. अनेक रात्री तुम्ही रडून काढल्या आहेत. लोकांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. पण आता तुमची वेळ बदलत आहे. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरेल. हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, नाहीतर मोठी सुवर्णसंधी हातातून निसटू शकते. पुढे जाण्यापूर्वी एक छोटे काम करा. ब्रह्मांडीय ऊर्जेचा शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच एक नाव लिहा. जय श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. तुमची श्रद्धाच यशाचे मार्ग मोकळे करेल. आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. या व्हिडिओला नक्की लाईक देखील करा, कारण आजची ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकते. मिथुन राशीच्या सर्व प्रिय लोकांनो, तुमच्या कुंडलीत ग्रहांचा राजा सूर्य येत आहे. तसेच बुद्धीचा दाता बुध देखील सोबत आहे. या दोन्ही ग्रहांची विशेष युती होत आहे. या काळात भाग्य तुम्हाला नक्की साथ देईल. ज्या संधीची तुम्ही वाट पाहत होता ती संधी आता तुमच्या हातातून समोर येत असते. गेल्या काही महिन्यापासून असलेली मानसिक ताण आता हळूहळू पूर्णपणे कमी होताना दिसेल. ग्रहांची ही नवीन आणि शुभ स्थिती तुमच्या व्यक्तिमत्वात नवीन चमक आणू शकते. सर्व लोक तुमच्याकडे वेगाने आकर्षित होतील. तुमच्या शब्दांना समाजात मोठा मान मिळेल. कुटुंबातही तुमचा आदर खूप वाढू शकतो. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे आता अपेक्षितपणे गती पकडू शकतील. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. नशीब फक्त तुमचा दरवाजा ठोठावते. आत येण्यासाठी कष्ट तुम्हालाच करावे लागतील. पुढे काय मोठे बदल होणार आहेत? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. आता बोलूया त्या एका मुख्य विषयावर ज्याची प्रत्येक मिथुन व्यक्ती वाट पाहत आहे. ती म्हणजे तुमची आर्थिक स्थिती कशी राहील. मित्रांनो, पैशाची चणचण काय असते हे तुमच्यापेक्षा चांगले कोणीच समजू शकत नाही. पण ग्रहांच्या या विशेष शुभ बदलामुळे धनलाभाचे अतिशय सुंदर योग आहेत. पहिली गोष्ट म्हणजे गुंतवणुकीतून होणारा मोठा फायदा. तुम्ही भूतकाळात कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यातून अचानक धनलाभ होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे उत्पन्नाचे नवे स्रोत. तुम्हाला पैशाची एकापेक्षा जास्त साधने मिळण्याची अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. तिसरी गोष्ट म्हणजे कर्जमुक्तीचे उत्तम संकेत. जर डोक्यावर खूप मोठे कर्ज असेल तर ते फेडण्याचा मार्ग समोर येऊ शकतो. व्यापारात नवीन मोठे करार होऊ शकतात. काही लोकांना अचानक मोठा फायदा होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मात्र कोणत्याही आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. तुम्हाला सतत असे वाटते का मित्रांनो, तुमचे प्रत्येक काम शेवटी येऊन अडकते? हातचे आलेले यश अचानक निसटून जाते? जर तुमचे उत्तर हो असेल तर आता नक्कीच सुटकेचा श्वास घ्या. या काळात तुमच्या राशीवरील नकारात्मक प्रभाव आता हळूहळू दूर होताना दिसत आहे. कोर्ट कचेरीची रखडलेली सर्व कामे किंवा सरकारी कामाच्या सर्व परवानग्या, तसेच मालमत्तेचे जुने चाललेले वाद यांमध्ये तुमच्या बाजूने निकाल लागण्याची खूप अनुकूल शक्यता निर्माण होत आहे. तुमचे एखादे खूप जुने स्वप्न जे तुम्ही अपूर्ण म्हणून सोडून दिले होते ते आता पुन्हा पूर्ण होऊ शकते. पण एक मोठी चूक आहे मित्रांनो, जी तुमचे बनत आलेले काम बिघडू शकते. ती चूक नेमकी कोणती आहे आपण पुढे सविस्तर पाहणारच आहोत. करिअरच्या दृष्टीने हा नवीन काळ अत्यंत महत्त्वाचा आणि परिवर्तनाचा ठरेल. पहिली गोष्ट नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आहे.
जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रमोशनची किंवा पगारवाढीची वाट पाहत असाल तर तुमच्या कष्टाचे चीज नक्की होऊ शकते. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या कामाची किंमत कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन नोकरीचा शोध. बेरोजगार तरुणांना तुमच्या आवडीच्या क्षेत्रात मोठी संधी मिळण्याची शक्यता दिसत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःचा व्यवसाय. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन बाजारपेठ मिळू शकते. नवीन ग्राहक जोडले जाण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला काही प्रवासाचे योग देखील येऊ शकतात. हा प्रवास करिअरला नवी उंची देऊन पैसा तर आयुष्यात येतो आणि जातो, पण कौटुंबिक सुख आणि नातेसंबंध नसतील तर सर्व काही पूर्णपणे व्यर्थ ठरते. मिथुन राशीच्या सर्व लोकांनो तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख शांती नक्की नांदेल. नात्यांमधील जुने गैरसमज दूर होतील. जीवनसाथीसोबतचे संबंध अधिक मधुर होतील. तुमचा जोडीदार प्रत्येक संकटात साथ देईल. घरात लग्नाचे वय झालेल्या व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी योग्य स्थळ येऊ शकते. घरात एखादे शुभकार्य पार पडू शकते. ग्रहांची चाल तर अनुकूल आहेच, पण दुर्दैवाला सौभाग्यात बदलण्यासाठी कोणते सोपे उपाय करावेत ते शुभ काळाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी काही सोपे प्रभावी उपाय करणे आवश्यक आहे. पहिला उपाय आहे विष्णू सहस्त्रनामाचे पठण. दररोज किंवा दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम ऐका. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल. दुसरा उपाय आहे हळदीच्या पाण्याचा उपाय. अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका. याने गुरुग्रह बलवान होतो आणि नशीब चमकते. तिसरा उपाय आहे पिवळ्या वस्तूचे दान. गरजू लोकांना पिवळ्या वस्तूचे दान करा, जसे की चणा डाळ किंवा केळी दान करा. हे उपाय सकारात्मक ऊर्जा वाढवतील. तर मिथुन राशीच्या सर्व मित्रांनो, ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभे राहत आहे. आता गरज आहे तुमच्या आत्मविश्वासाची. भूतकाळातील अपयशाचा विचार सोडून द्या. नव्या ऊर्जेने पुन्हा कामाला लागा. वेळ संपली, आता फळ मिळण्याची वेळ आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जीवनात सकारात्मक बदल हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहा जय श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नक्कीच आपल्या चॅनलला म्हणजे श्री स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. तुमचे भविष्य उज्ज्वल असो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.